Hello everyone. Last lecture in topic number 13, that is nothing but the amine. We are already completed physical properties of amine and starting the new point such as chemical properties of amine. And in these chemical properties of amine, already we are completed the laboratory test of amines. And now we are start the new point in the same topic. In the same point is nothing but the second point is nothing but the alkylation of amine. And in this alkylation of amine, what is the mean by alkylation? Alkylation means adding of alkyl group. कशामध्ये? In amine. Means adding of alkyl group in amine is called alkylation of amine. Actually त्याची आपण definition बघणार आहोत. But it is also called as Hofmann exhaustive alkylation reaction. Means alkylation of amines or Hofmann exhaustive alkylation. Okay. फर्स्ट त्याची आपण डेफिनेशन बघूया. एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड लेवल. राइट ए नोट ऑन अल्किलेशन ऑफ अमाइन और एक्सप्लेन हॉफमॅन एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन. पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल त्याची डेफिनेशन. देन सेकंड पॉइंट इज नथिंग बट द जनरल रिएक्शन अँड लास्ट पॉइंट इज नथिंग बट द सुटेबल एक्झाम्पल. मग आपण ते दोन्ही पण कंप्लीशन करणार. फर्स्ट आपण काय करूया त्याची डेफिनेशन बघूया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अल्किलेशन ऑफ अमाइन? द रिप्लेसमेंट ऑफ hydrogen atom attached to nitrogen in amines by alkyl group is called alkylation of amines. Means the replacement of hydrogen atom म्हणजे amines group मध्ये जो काय hydrogen atom आहे तो रिप्लेस करणे by an alkyl group is called as alkylation of amines. ओके. आणि इन दिस अल्किलेशन मध्ये जर तुम्ही जनरल रिएक्शन बघितला तर तुमच्या ते लक्षात येईल अमाइन्स युजिंग एक्सेस अल्काइल म्हणजे अमाइन्स आर रिएक्टेड विथ एक्सेस अल्काइल इन द प्रेजेंस ऑफ माइल्ड बेस लाइक सोडियम बायकार्बोनेट टू फॉर्म अ मिक्सचर ऑफ सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. म्हणजेच याच्यामध्ये इन अल्किलेशन ऑफ अमाइन्स मध्ये क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट एज अ मेजर प्रोडक्ट म्हणजे आपल्याला तयार होणार आहे अ मिक्सचर. व्हाय? बिकॉज प्रायमरी अमाइन रिॲक्ट्स विथ एक्सेस अल्काइल हालाइड. ओके. मग ही रिएक्शन कशी सॉल्व करायची मी तुम्हाला दाखवतो. त्या पद्धतीने रिएक्शन कंप्लीशन करायचं आहे. या रिएक्शन मध्ये R बॉन्ड NH2 इज नथिंग बट द प्रायमरी अमाइन अँड दिस प्रायमरी अमाइन reacts with excess alkyl halide in the presence of mild base like sodium bicarbonate to form. अशा वेळी काय होतं यातला एक हायड्रोजन आणि हाय X आणि यातील एक हायड्रोजन दॅट इज NH2 मधला एक हायड्रोजन हा कंबाईन होतो टू फॉर्म. म्हणजे तुमचं जर बघितलं तर टू फॉर्म HX हा HX तयार होतो. याचा एक हायड्रोजन प्लस हा आणि राहिलेला कंपाऊंड कोणता R सेकंड R आणि NH दॅट इज to form R2NH that is secondary amine. Two alkyl group replaced by two hydrogen atom attached to nitrogen is called secondary amine. म्हणजेच when primary amine reacts with excess alkyl halide in the presence of mild base sodium bicarbonate to form secondary amine. And this secondary amine ओके मी पुन्हा दाखवतो इथं. दिस सेकंडरी अमाइन रिएक्ट्स विथ नेक्स्ट मोलिक्युल ऑफ अल्काइल हालाइड. व्हाय? बिकॉज इट इज एक्सेस फॉर्म. त्यामुळे नेक्स्ट मोलिक्युल ऑफ अल्काइल हालाइड टू फॉर्म हा H हा X कंबाईन होतं इन द सेम इन द प्रेझेंट दॅट इज माइल्ड बेस लाईक सोडियम बायकार्बोनेट टू फॉर्म HX. पहिला तयार होतो HX. आता राहिला कोणता R2 प्लस R आणि N दॅट इज नथिंग बट द R3N. ओके. R3N आणि R3N is nothing but the trialkyl ammonia that is tertiary amine. That means what is the mean by tertiary amine? The hydrogen atom attached to nitrogen, all hydrogen atom attached to nitrogen are replaced by same or different alkyl or aryl group is called tertiary amine. हा झाला तुमचा tertiary amine. मात्र इतर रिएक्शन स्टॉप होत नाही. It reacts with ओके ही जे सेकंडरी अमाइनची रिएक्शन रिएक्ट्स विथ दॅट इज R3N इज नथिंग बट द टर्शरी अमाइन रिएक्ट्स विथ नेक्स्ट मोलिक्युल ऑफ अल्काइल हालाइड बिकॉज इट इज एक्सेस फॉर्म. सो नेक्स्ट मोलिक्युल ऑफ अल्काइल हालाइड इन द प्रेजेंस ऑफ सेम माइल्ड बेस सोडियम बायकार्बोनेट टू फॉर्म क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट कसा तयार होतो बघा.
हा जो R3 आहे ह्याच्यामध्ये हा R कंबाईन होतो, हा N ऑलरेडी आहे, हा एक सुद्धा नायट्रोजनला अटॅच होतो. म्हणजेच बघा R4 R3 प्लस R R4 N आणि यालाच अटॅच झाला हॅलोजन ॲटम दॅट इज X, दॅट इज N प्लस X मायनस मीन्स क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट दॅट इज टेट्रा अल्काइल अमोनियम हॅलाइड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज टेट्रा अल्काइल अमोनियम हॅलाइड. मीन्स in alkylation of amine, that is nothing but the replacement of hydrogen atom attached to nitrogen by an alkyl group is called alkylation of amine. And in this alkylation of amine, when primary amine reacts with excess alkyl halide in the presence of mild base like sodium bicarbonate to form a mixture of primary amine, secondary amine, tertiary amine and quaternary ammonium salt because it is used excess alkyl halide. ओके, हा झाला तुमच्या जनरल रिएक्शनचा पार्ट. आता आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर करणार आहोत इज नथिंग बट द राईट ए नोट ऑन मिथिलेशन ऑफ अमाइन. राईट ए नोट ऑन मिथिलेशन ऑफ अमाइन. आता व्हॉट इज द मीन बाय मिथिलेशन? मिथिलेशन मीन्स ऍडिंग ऑफ मिथाइल ग्रुप इन अमाइन. मिथाइल ग्रुप जसं अल्किलेशन एन अल्काइल ग्रुप ऍडिंग ऑफ अल्काइल ग्रुप. देन व्हॉट इज द मीन बाय मिथिलेशन? ऍडिंग ऑफ मिथाइल ग्रुप इन अमाइन. ओके, मग मिथाइल ग्रुप ऍड करण्यासाठी तुमचा हा जो मिथाइल ग्रुप येतो लिहिणं गरजेचं आहे. मग ऑलरेडी मी इथं लिहिलंय दॅट इज मिथाइल अमाइन इज नथिंग बट द प्रायमरी अमाइन. ओके, आणि हा प्रायमरी अमाइन रिॲक्ट्स विथ एक्सेस मिथाइल आयोडाइड दॅट इज हा अल्काइल ग्रुप दॅट इज मिथाइल. व्हाय? बिकॉज मिथिलेशन. त्यामुळे मिथाइल आयोडाइड इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग किंवा माइल्ड बेस लाईक सोडियम बायकार्बोनेट टू फॉर्म अ मिक्सचर ऑफ डायमिथाइलअमाइन, ट्रायमिथाइलअमाइन आणि टेट्रामिथाइल अमोनियम आयोडाइड. दीज आर द इम्पॉर्टंट रिएक्शन. मग ही कशी कंप्लीट करायची? आता आपण ही रिएक्शन कंप्लीट करूया. दीज आर नथिंग बट द प्रायमरी अमाइन and this primary amine reacts with excess molecule of methyl iodide. त्याच्यामध्ये हा मिथाइल ग्रुप नायट्रोजनला अटॅच करायचा. यातला एक हायड्रोजन ॲटम ओके म्हणजे NH2 मधला 1H आणि हायड्रोजन हा काय करायचा? कंबाईन करायचा. मी H इथं सेपरेट करतो. हा जर इथं कंबाईन केलं तर 2 फॉर्म HI म्हणजे तुमचा पहिला मोलिक्युल तयार होणार हायड्रोजन आयोडाइड. हा हायड्रोजन आयोडाइड तयार झाल्यानंतर राहिलेला कंपाऊंड बघा CH3NH म्हणजे हा H तुमचा निघून जाणार आहे इथून कारण हा H मी इथं लिहिलं. ओके, मग हा झाला CH3NH इज नथिंग बट द डायमिथाइलअमाइन म्हणजे सेकंडरी अमाइन. म्हणजे कसं तयार होतं बघा CH3 ट्वाइस का CH3 ट्वाइस CH3 ट्वाइस आणि NH दॅट इज नथिंग बट द सेकंडरी अमाइन आणि इट इज कॉल्ड एज डायमिथाइल अमाइन. ओके, नेक्स्ट पॉइंट बघला दिस डायमिथाइलअमाइन कारण इथे एक्सेस फॉर्म वापरलाय. सो डायमिथाइलअमाइन reacts with next molecule of methyl iodide means हा मी डायमिथाइलअमाइन घेतला दॅट इज CH3 ट्वाइस NH reacts with second म्हणजे नेक्स्ट molecule of methyl iodide. इट इज ऑल्सो इन X फॉर्म. मग आपल्याला इथं काय होतं तर हा हायड्रोजन आणि हा आयोडीन कंबाईन होतं टू फॉर्म हायड्रो आयोडाइड दॅट इज HI. ओके, आता राहिला कोणता तर इथं CH3 आहे. हा CH3 या नायट्रोजनला अटॅच होतो. ओके, म्हणजे 2 फॉर्म डायमिथाइलच्या ठिकाणी ट्रायमिथाइल नायट्रोजन म्हणजेच अमोनिया म्हणजेच तुमचा ट्रायमिथाइल अमाइन म्हणजे तुमचा कंपाऊंड तयार होणार CH3 थ्राइस N and CH3 thrice N is nothing but the tertiary amine because only nitrogen म्हणजेच only tertiary nitrogen atom present in this structure is called tertiary amine. This is called trimethyl amine and this trimethyl amine is not a final answer because it reacts with next molecule of methyl iodide because it is excess form. मग आपण next molecule जर बघितला तर आपला trimethyl amine that is CH3 trimethyl amine reacts with next molecule of methyl iodide. Okay, why methyl iodide? Because it is excess form. आता याच्यामुळे काय होणार हा जो आहे हा सुद्धा नायट्रोजन अटॅच होणार आणि हा जो आहे आयोडीन हा सुद्धा नायट्रोजन अटॅच होणार बिकॉज डू नॉट हॅव अ हायड्रोजन ॲटम फॉर रिप्लेसिंग और रिमूव्हल ऑफ HR. त्यामुळे हे सगळं एकत्र होणार म्हणजे 2 फॉर्म CH3 हा हायड्रोजन मिथाइल ग्रुप याला अटॅच झाल्यामुळे नायट्रोजनला इथं 4 टाइम्स तयार होणार. आता राहिला तुमचा N आणि आयोडीन
N plus I minus या पद्धतीने तयार ना is nothing but the quaternary ammonium salt and these are the tetramethyl ammonium iodide, not chloride, tetramethyl ammonium iodide because it is iodine is there. म्हणजेच फेन according to state board level write a note on methylation of amine. What is meant by methylation? Adding of methyl group in their structure in amines is called as methylation of amine. In this methylation of amine, fen primary amine reacts with excess alkyl halide that is methyl iodide in the presence of mild base like sodium bicarbonate to form a mixture of dimethylamine. It reacts with next molecule of methyl iodide to form trimethylamine. It reacts with excess alkyl halide, so another molecule of methyl iodide to form tetramethyl ammonium iodide is nothing but the quaternary ammonium salt. So all these reaction is nothing but the methylation of amine, and in this methylation of amine final product is nothing but the quaternary ammonium salt. आता अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड लेवल याच्यामध्ये दोन टाइपचे क्वेश्चन एक्झामला विचारले जाऊ शकतात. फर्स्ट राइट ए नोट ऑन अल्किलेशन ऑफ अमाइन. तुम्ही काय करायचं आहे डेफिनेशन देन जनरल रिएक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल, कोणतेही एक्झाम्पल द्या आणि राइट ए नोट ऑन मिथिलेशन ऑफ अमाइन्स. मग मिथिलेशन म्हटलं तर तुम्हाला जनरल रिएक्शन लिहायची काही गरज नाही. तर तुम्ही काय करायचं आहे फक्त आर ची व्हॅल्यू डायरेक्ट मिथाइल ग्रुप बघायचं आणि त्या मिथाइल ग्रुप प्रमाणे तुम्ही या टाइपची रिएक्शन काय करायचं आहे कंप्लीशन करायची आहे. ओके, तर हा जो पॉइंट आहे हा व्हेरी इंपॉर्टंट अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड लेवल. इन द अकॉर्डिंग टू सीईटी नीट अँड जेई लेवल एक पॉइंट आपण बघूया. तर याच्यामध्ये सीईटी नीट जेई लेवलनं जर बघायचं असेल तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ही जी काही रिॲक्शन होणार आहे सीईटी असेल, नीट लेवल असेल, जेई लेवल असेल, तर याच्यानुसार आपल्याला एक पॉईंट महत्त्वाचा काय आहे बघा. ही जी काही रिॲक्शन तुम्ही कंप्लीशन करणार जी मिथिलेशन ऑफ अमाइन असेल किंवा ॲज वेल ॲज अल्किलेशन ऑफ अमाइन असेल, तर ही जी काही प्रोसेस आहे किंवा ही जी काही रिॲक्शन आहे इट प्रोसीड थ्रू SN2 मेकॅनिझम. म्हणजेच ही जी काही अकॉर्डिंग टू रिॲक्शन आहे इज नथिंग बट द SN2 मेकॅनिझम. म्हणजेच अकॉर्डिंग टू सीईटी नीट अँड जेई लेवल this process that is alkylation of amine as well as methylation of amine proceed to SN2 mechanism. Last point in chemical properties of amines in topic number 13 that is amines we are already completed is nothing but the alkylation of amine, and in this alkylation of amine we are completed according to state board level, CET and JEE level different types of the points in such as what are alkylation of amine, explain alkylation of amine, explain methylation of amine or write a note on methylation of amine. खूप सारे क्वेश्चन अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड लेवल आणि इट प्रोसीड SN2 मेकॅनिझम अकॉर्डिंग टू CET अँड JEE लेवल पॉईंट. नेक्स्ट पॉइंट जर आपण बघितलं इज नथिंग बट द सिमिलर पॉइंट इज नथिंग बट द एसिलेशन ऑफ अमाइन, and in this acylation of amine we are also in completed same definition. फक्त चेंज काय होणार इन अल्काइलच्या ठिकाणी ॲज अन असाइल ग्रुप. व्हॉट इज मीन बाय अल्काइल ग्रुप? अल्काइल मीन्स मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल, दॅट इज R. Bond R is nothing but the alkyl group. What is mean by acyl group? Acyl group means R bond CO group. जे R bond CO is nothing but the acyl group. Means तुम्ही जर अल्काइलच्या ठिकाणी CO ग्रुप एक्स्ट्रा अटॅच केला इज नथिंग बट द असाइल ग्रुप. आणि त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे कंप्लीशन करायचं आहे. सो नेक्स्ट पॉइंट इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन इज नथिंग बट द एसिलेशन ऑफ अमाइन, and in this acylation of amines we are completed the definition such as the replacement of hydrogen atom attached to nitrogen in amines by acyl group is called acylation of amine. आणि असाइलच्या ठिकाणी जर तुम्ही ऍसिटिल ग्रुप वापरला इज कॉल्ड ऍसिटिलेशन ऑफ अमाइन. लक्षात आलं? मीन्स मगाची डेफिनेशन या डेफिनेशन मध्ये थोडंसं चेंज आहे. इन अल्काइल ग्रुप अल्किलेशन ऑफ अमाइन, बाय युजिंग असाइल ग्रुप ऍसिलेशन ऑफ अमाइन. असे दोन पद्धतीचा वापर केला की डेफिनेशन तुम्हाला पाठ व्हायला का जास्त वेळ लागणार नाही. आणि बाय ऍसिटिल ग्रुप इज कॉल्ड ऍसिटिलेशन ऑफ. व्हॉट इज मीन बाय अल्काइल ग्रुप? मी तो तुम्हाला दाखवतो. तर हा आहे तुमचा R. R इज कॉल्ड अल्काइल. इज हा जर रिप्लेस झाला
अटॅच टू नायट्रोजन ॲटम अटॅच टू इन अमाइन्स म्हणजे अल्काइल ग्रुप रिप्लेस बाय हायड्रोजन ॲटम अटॅच टू नायट्रोजन इन अमाइन्स इज कॉल्ड अल्किलेशन अमाइन. जर याच्या ठिकाणी जर तुमचा हा जर ग्रुप रिप्लेस झाला इज कॉल्ड असाइल ग्रुप मीन्स हायड्रोजन ॲटम अटॅच टू नायट्रोजन इन अमाइन रिप्लेस बाय असाइल ग्रुप इज कॉल्ड ॲसिलेशन अमाइन. आणि याच्या ठिकाणी हा सुद्धा आर मी कॅन्सल केला आणि इथं मी CH3 वापरला इज कॉल्ड ॲसिटिल ग्रुप मीन्स हायड्रोजन ॲटम अटॅच टू नायट्रोजन इन अमाइन रिप्लेस बाय ॲसिटिल ग्रुप इज कॉल्ड ॲसिटिलेशन ऑफ अमाइन. म्हणजे 3 पॉईंटचे डेफिनेशन फक्त इथं पॉईंटवर अवलंबून आहेत. आणि व्हॉट इज मीन बाय मिथिलेशन ऑफ अमाइन, ह्या मिथिलेशन ऑफ अमाइन मध्ये हा जर मी कॅन्सल केला इज कॉल्ड मिथिलेशन ऑफ अमाइन. म्हणजे हायड्रोजन ॲटम अटॅच टू नायट्रोजन इन अमाइन रिप्लेस बाय अँड मिथाइल ग्रुप इज कॉल्ड मिथिलेशन ऑफ अमाइन. 4 डेफिनेशन 4 पॉईंट. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवला की तुम्हाला याच्यामध्ये काहीही डिफिकल्ट जाणार नाही. Okay, these are the definition. What are acylation? According to state board level, first question, write a note on acylation of amine. This acylation of amine definition already माहिती आहे तुम्हाला. The replacement of hydrogen atom attached to nitrogen are replaced by corresponding acyl group is called acylation of amine or corresponding acetyl group is called acetylation of amine. Okay, आता आपण example बघूया. This acylation reaction means acylation of amine reaction reacts with primary amine, secondary amine and tertiary amine. But in case of tertiary amine, these reaction do not undergo acylation means tertiary amine do not undergo acylation because do not have a hydrogen atom attached to nitrogen. So these tertiary amine do not undergo acylation reaction. मग तुमची प्रायमरी आणि सेकंडरी अमाइनची रिएक्शन याच्यामध्ये काय होतं अटॅच होऊ शकते आणि रिॲक्शन करू शकते. मग त्या पद्धतीनं फर्स्ट आपण प्रायमरी अमाइनची रिॲक्शन बघूया. त्या प्रायमरी अमाइन मध्ये पहिलं इज नथिंग बट द प्रायमरी अमाइन दॅट इज इथाइल अमाइन and this ethyl amine is also called as ethana amine according to IUPAC rule. This ethyl amine that is primary amine reacts with acetyl chloride. हा जो तुमचा स्क्वेअर केलेला जो ग्रुप आहे हा स्क्वेअर केलर किंवा हा जो ग्रुप दिसतो तुम्हाला these are nothing but the acetyl group is called acetyl group that is acetylation of amine. इथे जर मी R लिहिला असता तर acylation of amine. मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतलंय त्यामुळे इथं acetylation of amine आणि हा तुमचा जो स्क्वेअर केलेला ग्रुप आहे इज नथिंग बट द acetyl आणि हा acetylation केलं म्हणजे तुमचं इथाइल अमाइन दॅट इज प्रायमरी अमाइन reacts with acetyl chloride in the presence of pyridine to form. पहिल्यांदा काय होतं हा जो Cl आहे हा Cl प्लस याच्यातून असणारा आणखीन एक हायड्रोजन मी या पद्धतीनं लिहितो NH2 मधला. तर हा हायड्रोजन आणि हा जो तुमचा कंपाऊंड आहे दे आर कंबाईन टुगेदर ज्याला मी सर्क्युलर फॉर्म केलेला आहे ते कंबाईन होतात टू फॉर्म अँड HCl हा हायड्रोक्लोराईड करतो. आता राहिलेला कंपाऊंड कोणता तर C2H5NH COCH3 दॅट इज टू फॉर्म C2H5NH बॉन्ड C डबल बॉन्ड O CH3 हा आला कुठून C2H5NH हायड्रोजन रिप्लेस बाय Cl विथ रिएक्ट विथ Cl टू फॉर्म HCl. सो हा रिप्लून गेला C2H5NH COCH3 फ्री बॉन्ड इथे अटॅच आहे त्यामुळे COCH3 इज ऑल्सो कॉल्ड ॲज N इथाइल इथॅना अमाइन. व्हॉट इज मी बाय N इथाइल हा जर तुम्ही इथून कंपाऊंड घेतला तर हा N इथाइल आहे आणि इकडूनचा इकडचा कंपाऊंड घेतला इज नथिंग बट द इथॅना अमाइड आहे. ओके म्हणजे CH3CONH2 इज कॉल्ड इथॅना अमाइन मीन्स N इथाइल इथॅना अमाइन म्हणजे फेन प्रायमरी अमाइन और इथाइल अमाइन reacts with acyl chloride that is means acetyl chloride in the presence of pyridine to form N ethyl ethana amine. Okay, this acylation is reacts with primary amine. Secondary amine, in secondary amine also reacts with acylation means it undergoes acylation. These are the secondary amine because two hydrogen atom in nitrogen replaced by two same or different alkyl or aryl group. हा इथाइल ग्रुप आहे हा फिनाइल ग्रुप आहे दॅट इज बेन्झीन रिंग म्हणजे N इथाइल N फिनाइल अमाइन आहे. मग याप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला एक हायड्रोजन ॲटम इथे आहे ज्याला मी सर्क्युलर फॉर्म करतो. सेकंड क्लोरीन इथे आहे ज्याला मी सर्क्युलर फॉर्म करतो. दे आर रिप्लेस दॅट इज HCl रिप्लेस म्हणून मी इथं लिहिलेलं आहे हायड्रोक्लोराईड ऍसिड HCl रिप्लेस झाला. आता राहिलेला पॉईंट कोणता इज नथिंग बट द C2H5NH किंवा N
C6H5 आणि COCH3 मीन्स या पद्धतीने तयार होणार C2H5N, त्याच्यानंतरचा हा तुमचा C6H5 दॅट इज बेन्झिन रिंग, म्हणजे दॅट इज फिनाइल ग्रुप, आणि हा N ला इथं रिप्लेस झाला, इथं प्री बॉन्ड आहे मीन्स C++OCH3 that is C2H CH3 that is CH3 bond CO, these are acetyl group, means N ethyl N phenyl amine reacts with acetyl chloride that is acyl chloride reacts with किंवा in the presence pyridine to form N methyl N phenyl ethanamide, आणि इस N methyl N phenyl का बिकॉज हा झाला तुमचा इथाइल ग्रुप, N ethyl N phenyl that is amide means N methyl N phenyl ethanamide means primary amine as well as secondary amine undergoes acylation reaction because of it having hydrogen atom attached to nitrogen in primary amine as well as hydrogen atom attached to nitrogen in secondary amine also is also called as acylation of amine, and in this acylation of amine when tertiary amine reacts with acyl chloride as acetyl chloride, it no reaction because of this tertiary amine do not contain any hydrogen atom in their structure, so tertiary amine do not undergo acylation. Okay, किंवा it is do not undergo acetylation because of do not have a hydrogen atom in tertiary amine. कारण आपल्याला टर्शरी ॲटम मध्ये तुम्ही जर बघितलं किंवा प्रायमरी अमाइन मध्ये बघितलं, सेकंडरी अमाइन मध्ये बघितलं, ॲज वेल ॲज टर्शरी अमाइन मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रायमरी, सेकंड अँड टर्शरी मध्ये आपल्याला एकच डिफरन्स पाहायला मिळतो की प्रायमरी अमाइन हॅव्हिंग 2 हायड्रोजन ॲटम अटॅच टू नायट्रोजन, these are so undergoes acylation. Secondary amine they are having only 1 hydrogen atom attached to nitrogen, so it undergoes acylation. But in case of tertiary amine, hydrogen do not attach to the nitrogen atom in amine, that is tertiary amine, so do not undergo acylation. So this is called as acylation of amine. According to state board level तुम्हाला याच्यावर एक्झामला क्वेश्चन विचारला जाईल, राइट ए नोट ऑन acylation of amine or explain the acylation of amine with suitable example. Now we are completed according to CET, NEET and JEE point such as different types of point. ह्या पॉइंट नुसार जर तुम्ही बघितलं तर एक एक छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे इम्पॉर्टंट आहेत अकॉर्डिंग टू CET, NEET and JEE लेवल. अमाइड इज लेस बेसिक दॅन अमाइन्स, मीन्स प्रायमरी अमाइन असेल, सेकंडरी अमाइन असेल, ॲज वेल ॲज टर्शरी अमाइन असेल. या अमाइन्स मध्ये म्हणजे टर्शरी अमाइनची तर रिएक्शनच होणार आहे, मीन्स प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन असेल, त्याच्यापासून जो तयार होणारा अमाइड आहे दॅट इज अमाइड इज लेस बेसिक दॅन अमाइन्स. ओके, सेकंड पॉइंट, acylation is nucleophilic substitution reaction. What is mean by nucleophilic substitution? म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ हॅलोजन ॲटम असेल किंवा अदर असेल और निगेटिव्ह पार्ट असेल, जे निगेटिव्ह पार्ट रिप्लेस होणे त्याला म्हणायचं न्यूक्लियोफिलिक. पॉझिटिव्ह पार्ट रिप्लेस होणे इज नथिंग बट द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, आणि हा निगेटिव्ह पार्ट रिप्लेस होत असल्यामुळे याला म्हणायचं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मीन्स ॲसिलेशन or acetylation of amine is the nucleophilic substitution reaction according to CET, NEET and JEE level. These are the very important. Then next point is nothing but the acetyl derivatives of amine is called amine. म्हणजे तुमचं जे काय acetylation ची derivatives तयार होणार आहे, ओके, विथ रिॲक्ट विथ अमाइन, मीन्स प्रायमरी अमाइन रिॲक्ट करत असेल ॲज वेल ॲज सेकंडरी अमाइन रिॲक्ट करत असेल विथ ॲसिटिल अमाइन किंवा ॲसिटिलेशन किंवा असाइल ग्रुप किंवा ॲसिटिल ग्रुप, त्यावेळी तयार होणारं जे तुमचा प्रॉडक्ट आहे इज नथिंग बट द अमाइड. ओके, इज कॉल्ड ॲज, मी तुम्ही एक्झाम्पल बघितलेलं आहे, एन इथाइल इथॅनामाइड और एन फिनाइल एन इथाइल इथॅनामाइड, दीज आर द अमाइड. नेक्स्ट पॉइंट, प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन अंडरगो ॲसिलेशन विथ ॲसिड अनहायड्राइड, ॲसिड अनहायड्राइड बरोबर करू शकतो, और ॲसिड क्लोराइड दॅट इज ॲसिटिल क्लोराइड और असाइल क्लोराइड. आणि ॲसिड अनहायड्राइड सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता, ॲज वेल ॲज ॲसिड अनहायड्राइड सुद्धा इथं वापरू शकता. आणि प्रायमरी आणि सेकंडरी अमाइनची रिॲक्शन विथ ॲसिलेशन दॅट इज ॲसिलेशन ऑफ अमाइन तुम्ही कम्प्लिशन करू शकता. नेक्स्ट पॉइंट इज नथिंग बट द टर्शरी अमाइन डू नॉट अंडरगो ॲसिलेशन.
Why? Because primary and secondary amine having hydrogen atom in their structure. So these hydrogen atom undergoes acylation of reaction. So primary and secondary amine undergo acylation or acetylation reaction. But in case of tertiary amine do not have a hydrogen atom, so they do not undergo acylation. Okay, because hydrogen directly attached नाही आहे. Because of इन टर्शरी हायड्रोजन तुम्ही बघितलं तर नायट्रोजनला जर डायरेक्टली अटॅच नसल्यामुळं हे कुठल्याही प्रकारची रिॲक्शन दाखवणार नाही. नो रिॲक्शन. दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू सीईटी नीट अँड जेई पॉइंट. अँड लास्ट पॉइंट इज नथिंग बट द इन केस ऑफ बेन्झॉइल क्लोराइड इज ऑल्सो गिव्स सिमिलर रिॲक्शन. मीन्स जिथं तुम्ही या टाईपचं रिॲक्शन केलं, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये इथे जर तुम्ही प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन ॲज वेल एज टर्शरी अमाइनची रिॲक्शन जर ॲसिटिल क्लोराईडच्या ठिकाणी बेन्झॉइल क्लोराईड बरोबर केलं. व्हॉट इज मीन बाय बेन्झॉइल क्लोराईड? म्हणजेच तुम्हाला इथं CH3च्या ठिकाणी जर मी इथं बेन्झिन रिंग वापरली, ओके, जर मी बेन्झिन रिंग वापरले दॅट इज बेन्झॉइल क्लोराईड. ओके, म्हणजे हा जो तुमचा ॲसिटिल क्लोराईड आहे दॅट इज बेन्झॉइल क्लोराईड, तर तुमची रिॲक्शन त्या पद्धतीने होणार आहे. मीन्स इथं C2H5NH फक्त इथं CH3च्या ठिकाणी बेन्झॉइल ग्रुप येणार आणि इथे तुमचे सर्व रिॲक्शन तुमचं कम्प्लिशन, म्हणजे या पद्धतीची रिॲक्शन तुम्ही इथं करू शकता. मीन्स बेन्झॉइल क्लोराईड आर ऑल्सो इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू ॲसिलेशन ऑफ अमाइन. मीन्स प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन रिॲक्ट्स विथ ॲसिटिल क्लोराईड as well as primary amine, secondary amine reacts with benzoyl chloride also to give same reaction acylation of amine. But tertiary amine do not react with regular तुमचे acylation of amine and do not react with benzoyl amine also. Means according to state board level these are the very important as well as CET level, NEET level and JEE level, these points are also very important.